नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की शेतकऱ्याच्या आजच्या या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे की शेतकऱ्याचा सर्वात महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे म्हणजे जीएसटी बद्दल. तुम्हाला जीएसटी बद्दल मी माहिती सांगणार आहे. तर जीएसटी बद्दल काय झालंय की बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांची मागणी होती की जे ट्रॅक्टर वगैरे असतात म्हणजे ट्रॅक्टर असतो किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असते, खतं वगैरे असते, त्याच्यावरचा जीएसटी हा कमी व्हावा. तर सरकारने काय केलं की 3 आणि 4 सप्टेंबरला एक परिषद भरवली होती दिल्लीमध्ये जीएसटी संदर्भात. तर त्यांनी काय केलं की जो 12% जीएसटी तो त्यांनी 5%वर आणला आणि त्या 5%वर आणल्यामुळे शेतकऱ्यांना काय फायदा झाला. त्या 5% मध्ये काय येतं की तुमचं ट्रॅक्टर येतं, हार्वेस्टर येतं, तुमचे ड्रीप येते किंवा तुमचे खतं वगैरे येते, औषधं वगैरे येते. त्यांचा जीएसटी डायरेक्ट 5%वर आला म्हणजे 12 ते 5 मध्ये म्हणजे 7% डिफरन्स पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर काय होणार आहे की समजा तुम्हाला मी एका उदाहरणाद्वारे ते समजून सांगतो. समजा एखाद्या शेतकऱ्याने एखादा ट्रॅक्टर घेतला आत्ता, तर एखादा ट्रॅक्टर घेतल्यावर काय झालं, समजा त्याला तो ट्रॅक्टर 7 लाखाला बसला, तर त्याच्यावर आधी किती आता 12% जीएसटी होता. 12% जीएसटी म्हणजे किती ट्रॅक्टर पडला तो 7 लाख. आणि आता सरकारने काय केलं 22 सप्टेंबर पासून जीएसटी 5%वर आणलेला आहे. म्हणजे त्याचा तोच ट्रॅक्टर त्याला किती आवडायला पडेल, तोच ट्रॅक्टर सेम ट्रॅक्टर 7 लाखाचा ट्रॅक्टर त्याला 5% समजा त्या ट्रॅक्टरवर जीएसटी धरला, तर त्या ट्रॅक्टरवर जीएसटी जातो हा 35,000 रुपये. म्हणजे तोच ट्रॅक्टर त्याला 7,35,000ला पडतो. म्हणजे जवळपास 49,000 त्याला फायदा होतो शेतकऱ्याच्या. तुम्हाला काय वाटतं की सरकारने हा जो निर्णय काढला जीएसटी बंद, त्यांनी जो अंमलबजावणी केली त्या धोरणाची, तर ती शेतकऱ्यासाठी खरंच फायद्याचे होणार आहे की ते फायद्याचे होणार असले तर मला कमेंट नक्की करा. माझी व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.